जागतिक फिजिओथेरपी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आपण बघणार आहोत की फिजिओथेरपी नक्की कोणाकोणासाठी दिली जाते. तर ह्याचं सोपं उदाहरण म्हणजे फिजिओथेरपी ही आबालवृद्धांसाठी दिली जाते. म्हणजे अगदी प्रीमॅच्युअर बेबीपासून आपण फिजिओथेरपी सुरू करतो. सगळ्यांनाच माहिती आहे की ऑर्थोपेडिक सर्जन तर फिजिओथेरपी करतात, पण न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी, कार्डिओपल्मनरी सर्जरी, बर्न्स ह्या केसेसमध्ये सुद्धा प्रामुख्याने फिजिओथेरपी केली जाते. जे पॅरालिसिस पेशंट असतात त्यांच्यासाठी फिजिओथेरपी हे वरदान आहे. त्याच प्रकारे जे पार्किन्सनिझम पेशंट्स आहेत, जिरियाट्रिक म्हणजे जे ओल्ड एज पेशंट आहेत त्यांच्यासाठी ही फिजिओथेरपी केली जाते. अपार्ट फ्रॉम दिस फिजिओथेरपी वुमन्स हेल्थमध्ये खूप महत्त्वाची असते. ते PCOD, अँटीनेटल पोस्टनेटल म्हणजे गर्भधारणेच्या दिवसांमध्ये आणि